हे आत्ताचं जे हे आलंय AI, गुगल बिगल ही तात्पुरती साधनं आहेत. तर आपल्याला गुरु शोधायचा असतो, गुरु आपल्याला शोधत नाही. पितामह भीष्म जर नसते तर महाभारत घडलं नसतं. तर महाभारतामध्ये प्रत्येकाचा गुरु हे कळून येईल. कृष्णाबरोबर जेव्हा यांना पांडवांना भेटायला वनवासात गेली सत्यभामा, तेव्हा म्हणाले तू 5 पतींबरोबर कशी काय राहतेस. आता हा प्रश्न अनेक स्त्रियांना पडतो. तर तिने उत्तर इतकं छान दिलं, म्हणाले हे 5 जण आहेत ना, या 5 जणांचं तत्व आहे, त्यांच्या ज्या सवयी आहे त्या मी आत्मसात केल्या, त्यामुळे माझ्यासाठी ते एकच आहे. किंवा आपला जो काही अस्तित्व आहे ते फक्त गुरुमुळे आहे. तो कोण गुरु आहे त्या गुरुची नेहमी तुम्ही प्रार्थना करा, त्याला नमस्कार करा. मला सांगा, आज गुगल आहे, यूट्यूब आहे, AI आहे, सगळ्या प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर मिळतात. पण आजही गुरुची गरज खरंच आहे का? प्रथम सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. गुगल काय, AI काय, ही माहिती पुरवणारी साधनं आहेत, संस्कार करणारी साधनं नाही. गुरु हा संस्कार करणारा असतो. गुरुची सुरुवात आपल्या आईपासून होते. आपलं जे गर्भसंस्कार म्हटले जातात तिथून आपल्या आयुष्याची खरी सुरुवात होते. म्हणजे मग मी तुला महाभारतातलं इथे उदाहरण देईन, ते अभिमन्यूचं देईन की अभिमन्यूला चक्रव्यूहामध्ये कसं शिरायचं हे अर्जुन सुभद्रेला सांगत असताना अभिमन्यूला कळलं आणि अभिमन्यू चक्रव्यूह भेदायला महाभारताच्या युद्धात गेला. एवढंच नव्हे, त्यांनी सगळे व्यूह भेदत गेला. त्याला मारायला सगळ्या कौरवांना एकत्र यावं लागलं. सो हे संस्कार होते, हे गर्भसंस्कार होते, एका मातेचे होते, सुभद्रेचे होते. तसेच आपली माता आपल्यावर जे संस्कार करते, पुढे आपले गुरुजन जे संस्कार करतात ते संस्कार कायमचे असतात. हे आत्ताचं जे हे आलंय AI, गुगल बिगल ही तात्पुरती साधनं आहेत. त्यांनी तुमच्या अकलेत भर पडत नाही, तुम्हाला माहिती तेवढ्यापुरती मिळते. गुरु निवडायचा असतो की गुरुच आपल्याला निवडतो? बेसिकली कसं असतं बघ, आपण रोज कोणाकडून शिकत असतो. जे आपण शिकत असतो ते शिकलेलं आपल्याला पटतंय का, किंवा आपण त्याचं आकलन करून आपल्या मानसिकतेप्रमाणे त्याला फॉलो करतोय का. मग त्याला जर आपण फॉलो करत असू तर आपल्याला गुरु शोधायचा असतो, गुरु आपल्याला शोधत नाही. गुरु फक्त संस्कार करतो, आपल्यामध्ये असलेले गुण अधिकाधिक तो जास्तीत जास्त प्रमाणात बाहेर काढतो. काय करावं, काय करू नये, काय चांगलं आहे, काय वाईट आहे हे गुरु शिकवतो. आणि त्याप्रमाणे आपण गेलो तर मला नाही वाटत कोणी अयशस्वी होईल. रंगभूमीवर असा कोणता धडा मिळाला जो कोणत्याही पुस्तकातून शिकता आला नसता? रंगभूमीवर सगळ्यात महत्वाचा धडा मिळाला तो जगणं काय असतो ते रंगभूमीवर कळतं. परकाया प्रवेश काय असतो तो रंगभूमीवर कळतो. प्रेक्षकांचा प्रतिसाद काय असतो तो रंगभूमीवर कळतो. आणि फायनली माणूस म्हणून आणि अभिनेता म्हणून किंवा अभिनेत्री म्हणून आपण कुठे उभे आहोत किंवा आपलं काय स्थान आहे हे रंगभूमीवर कळतं. रंगभूमी आपल्याला सर्व शिकवतं. महाभारतात गुरु शिष्य नात्याची अनेक उदाहरणं आहेत, पण तुम्हाला काय वाटतं त्या सगळ्या कथांमधला सर्वात मोठा धडा कोणता आहे? एका कथेमधून सांगू शकता? महाभारतामध्ये गुरुची परंपरा प्रचंड आहे. म्हणजे अगदी महाभारत ज्याच्यामुळे घडलं ते भीष्म, पितामह भीष्म जर नसते तर महाभारत घडलं नसतं. बरं, महाभारत घडलं असतं म्हणजे भीष्मांमुळे घडलं, पण ते कारणीभूत कोण ठरलं महाभारत घडवायला? द्रौपदी ठरली. आणि महाभारताचा शेवट कोणी केला तर अश्वत्थाम्याने केला. परमेश्वराची एकूणच जी काही ही होती त्याच्यामध्ये परमेश्वराची जी काही प्रेरणा होती त्या पद्धतीने महाभारत केलं. महाभारत घडल्यावर व्यासाने महाभारत लिहिलं. त्या व्यासांचं महाभारत आपण वाचलं तर महाभारतामध्ये प्रत्येकाचा गुरु हे कळून येईल तुला. भीष्माने जो राजधर्म सांगितला तो राजधर्म आज सगळ्यांनी पाळायला हवा असं माझं म्हणणं आहे. आता ही आपण जी सत्यनारायण पूजेला सहस्त्रनाम वाचतो, विष्णू सहस्त्रनाम, ते भीष्माने लिहिलेलं आहे. हे किती जणांना माहिती आहे? तर असा एक गुरु तिथे द्रोणाचार्य जे स्वतः बृहस्पती आहेत, द्रोणाचार्यांसारखा गुरु आहे. एकलव्यासारखा बिचारा एक आदिवासी मुलगा आपला अंगठा कापून देतो, इतकी श्रद्धा त्याची त्यांच्यावर आहे, कारण त्यांच्याकडे बघून त्यांचंही ऐकून तो शिकलेला मुलगा आहे. त्यांनी कुठेही त्याला
तेव्हा घेतला नाही, कारण अर्जुनापेक्षा त्यावेळेला कदाचित तो श्रेष्ठ धनुर्धर ठरला असता. आणि अर्जुनाला आपण श्रेष्ठ धनुर्धर होशील हा हा द्रोणाचार्यांनी आशीर्वाद दिलेला आहे. मग आपला आशीर्वाद खोटा होऊ नये या एक छोट्याशा भावनेपायी आपण एकावर अन्याय झाला तर असा गुरु असावा किंवा नसावा हा वेगळा मुद्दा झाला. पण हे सगळे जे आहेत ना, महाभारतात प्रत्येकजण प्रत्येकाचा गुरु. द्रौपदीच्या संदर्भात म्हणजे तर द्रौपदी प्रचंड प्रमाणामध्ये महाभारतावर संस्कार करते. तिला सत्यभामेने एक प्रश्न विचारलेला आहे. कृष्णाबरोबर जेव्हा यांना पांडवांना भेटायला वनवासात गेली सत्यभामा, तेव्हा म्हणाली तू 5 पतींबरोबर कशी काय राहतेस. आता हा प्रश्न अनेक स्त्रियांना पडतो. तर तिने उत्तर इतकं छान दिलं. म्हणाले हे 5 जण आहेत ना, या 5 जणांचं तत्व आहे, त्यांच्या ज्या सवयी आहेत त्या मी आत्मसात केल्यात, त्यामुळे माझ्यासाठी ते एकच आहेत. आणि माझी जी तत्व आहेत ती त्या 5 जणांमध्ये वाटल्यात, त्यामुळे मी एकटीच आहे. त्यामुळे म्हणजे 5 पती नसून माझा एकच पती. आता ही फिलॉसॉफी किंवा हे कोण सांगणार आहे सांग मला. तर हे असं महाभारतामध्ये पाना गणित मी 18 खंड वाचून नाही, मी म्हणजे पाठ केलेले आहेत सगळे. तर त्याच्यामध्ये अनेक अशी गुरु शिष्यांची उदाहरणं आहेत की त्यामध्ये आपण गुंतून जातो. म्हणजे मला वेळ कमी पडेल तुला बोलायला गेलो तर महाभारतावर. क्या बात आहे. आणि एक शेवटचा प्रश्न, तुम्ही महाभारताबद्दल सांगितलं आणि गुरु शिष्य परंपरा चालू ठेवायला पाहिजे ह्याबद्दल सांगितलं, पण आजच्या तरुणांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी नेमकं काय लक्षात ठेवावं? आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक लक्षात ठेवा, मला जे यश मिळालंय त्याच्या मागे कुणाचा हात आहे, कुणी मला जास्त शिकवलं. मग मी डॉक्टर कोणामुळे झालो, मी इंजिनियर कोणामुळे झालो, मी सायंटिस्ट कोणामुळे झालो. तर हे त्या मुलांनी जर लक्षात ठेवलं किंवा मी आज जे काय तुमचं INT वगैरे इतर जे शिक्षण घेतलंय, जो कलाकार पण आहे त्यांनी देखील हा विचार करावा की माझ्या मागे कोणाची तपश्चर्या होती. त्या तपश्चर्येमुळे मी आज कोणतरी आहे हे लोकांना दिसतोय. तो कोण आहे? मी माझं स्वतःचं अस्तित्व आहे, आज मी कोणतरी आहे. तर हे जे आपलं जगणं आहे, आपलं असणं आहे किंवा आपला जो काही अस्तित्व आहे ते फक्त गुरुमुळे आहे. तो कोण गुरु आहे त्या गुरुची नेहमी तुम्ही प्रार्थना करा, त्याला नमस्कार करा त्या दिवशी.